गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा रेग्युलेटर चालू होतं बेटा, तो म्हणजे आहे ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. कुठला कन्सेप्ट आहे बेटा? ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. नावातच मिनिंग आहे ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. इथे हा ट्रान्झिस्टर आहे बेटा बीजेटी. हा इनपुटला कसा लावला आहे बेटा? पॅरललमध्ये लावलेला आहे. हा इनपुटला कसा लावलेला आहे? पॅरललमध्ये. ठीक आहे, म्हणून याला नाव काय? ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. म्हणून याला नाव काय बेटा? ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर का म्हटलं बेटा? तर तो इनपुटला कसा लावलेला बेटा? पॅरललमध्ये, म्हणून त्याला काय नाव बेटा? ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. ठीक आहे, ही तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे, सर्किट डायग्राम तर पाठ करायच लागेल, त्याला ऑप्शन नाही आहे. ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटरमध्ये हा जो आउटपुट व्होल्टेज आहे ना व्हीओ इज इक्वल टू, मी काय लिहू शकतो बेटा? आता पॅरललमध्ये सगळ्यांना माहिती व्होल्टेज कसं असतं? कॉन्स्टंट राहतं. मग व्हीओ इज इक्वल टू हे दोन व्होल्टेजेसची काय असेल बेटा? ते ॲडिशन. म्हणजे व्हीओ इज इक्वल टू काय बेटा? व्ही झेड प्लस व्ही बी. व्हीओ इज इक्वल टू किती आहे बेटा? व्ही झेड प्लस व्ही बी. व्हीओ इज इक्वल टू किती आहे बेटा? व्ही झेड प्लस व्ही बी. ठीक आहे, आता दोन केसेस होऊ शकतात. एक तर व्हीओ ची किंमत कमी होऊ शकते, किंवा एक तर व्हीओ ची किंमत काय होऊ शकते बेटा? वाढू शकते. एक तर व्हीओ ची किंमत कमी होऊ शकते किंवा व्हीओ ची किंमत वाढू शकते. पहिल्या केसमध्ये जर व्हीओ ची किंमत कमी झालेली असेल तर मला असं काहीतरी करावं लागेल की ज्याच्यामुळे व्हीओ ची किंमत काय होईल बेटा? वाढेल. म्हणजे मग तो काय होईल बेटा? रेग्युलेट होईल. रेग्युलेटरचं मिनिंगच काय? की तो आउटपुट साईडचं व्होल्टेज काय ठेवेल बेटा? कॉन्स्टंट ठेवायचं काम करेल. तो आउटपुट साईडचं व्होल्टेज काय ठेवेल? कॉन्स्टंट ठेवायचं काम करेल. असं अजून करा की बाबा काही कारण असतं किंवा काही रिझन्समुळे हे आउटपुट व्होल्टेज माझं कमी झालेलं आहे. ठीक आहे, जर माझं आउटपुट व्होल्टेज कमी झालं तर ऑटोमॅटिकली व्ही झेड प्लस व्ही बी पण काय होईल बेटा? कमी होईल. ठीक आहे, व्ही झेड प्लस व्ही बी काय होईल? कमी होईल. पण व्ही झेड जो आहे तो माझा कॉन्स्टंट आहे. व्ही झेड जो आहे तो माझा कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा तर काही कमी नाही होणार. मग एकच गोष्ट कमी व्हायची राहिली, म्हणून मग व्ही बी काय होईल बेटा? कमी होईल. ठीक आहे, म्हणजे आउटपुट व्होल्टेज जर माझं कमी झालं तर व्ही झेड प्लस व्ही बी पण कमी होईल. पण व्ही बी याच्यापैकी व्ही झेड जो आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणून व्ही बी फक्त काय होईल माझा? कमी होईल. व्ही बी कमी झाला तर ऑटोमॅटिकली माझा जो आहे तो आय बी पण काय होईल बेटा? कमी होईल. का? व्ही बीई म्हणजेच काय? व्ही इज इक्वल टू आय आर माहिती आहे. व्ही बीई कमी झाला तर माझा ऑटोमॅटिकली बेसचं इथे व्होल्टेज जर कमी झालं तर बेसच्या इथे करंट पण काय होईल बेटा? कमी होईल. बेसच्या इथे करंट जर कमी झाला तर काय होतं बेटा माहिती आहे का? सगळ्यांना माहिती आहे आय सी इज इक्वल टू बीटा टाइम्स आय बी. आपण हे बीजेटी मध्ये शिकलोय. आय सी इज इक्वल टू काय बेटा? बीटा टाइम्स आय बी. मग याच्यातला आय बी कमी झाला तर हा आय सी पण काय होईल बेटा? कमी होतो. आय बी जर कमी झाला, हे दोघं डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये येत आहेत. यस और नो? हे दोघं कसे येतात? डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये. म्हणजे आय बी ची किंमत कमी झाली तर माझा आय सी पण काय होईल बेटा? कमी होईल. आय सी कमी झाला, आता नीट ऐका, आय सी कमी झाला तर आय एल मध्ये काय होईल हे तुम्ही सांगायचं आहे. थोडासा विचार करा. आय सी कमी झाला तर आय एल काय होईल बेटा? वाढेल. का वाढेल? पॅरलल मध्ये एक कमी झालं तर एक वाढतं. ठीक आहे, पॅरलल मध्ये आठवतं का बेटा? पॅरलल मध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं, एकदा वाटलंच तर लिहून घेतो. इकडच्या साईडला सिरीज आणि इकडच्या साईडला पॅरलल. पॅरलल मध्ये काय होतं? एक करंट माझा वाढला तर दुसरा करंट काय होतो बेटा? कमी होतो. आणि पहिला करंट जर माझा कमी झाला तर दुसरा करंट काय होतो बेटा? वाढतो. पॅरलल मध्ये उलटं करतं. हे दोघी करंट्स एकमेकांना पॅरलल मध्ये, जर आयसी माझा काय होतोय? कमी होतोय. आयसी माझा कमी होतोय तर साहजिक माझा आय एल काय होईल बेटा? वाढेल. जर माझा आय एल वाढला तर ऑटोमॅटिकली माझा व्ही एल पण काय होईल बेटा? वाढेल. व्ही एल वाढला म्हणजेच माझा व्हीओ पण काय होईल बेटा? वाढेल. जो कमी झालेलं व्होल्टेज होतं फायनली काय झालं? वाढलं. जे कमी झालेलं व्होल्टेज होतं ते फायनली काय झालं? वाढलं. म्हणजे ट्रान्झिस्टर काय म्हणून काम केलं त्यांनी? व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम केलं. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय? काहीही झालं तर आउटपुट व्होल्टेज माझं कॉन्स्टंट राहायला पाहिजे. आणि तेच झाले. इथे स्टार्टिंगला ऑब्झर्व केलं तर व्होल्टेज कमी होतं, आणि फायनल स्टेजला ऑब्झर्व केलं तर व्होल्टेज काय झालं? वाढलं. म्हणजे कमी झालेलं जे व्होल्टेज होतं आता ते काय झालं बेटा? वाढलं. कमी झालेलं जे व्होल्टेज होतं आता ते काय झालं? वाढलं. म्हणजेच तो ट्रान्झिस्टर काय म्हणून काम केलं बेटा? व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजेच त्या ट्रान्झिस्टरने काय म्हणून काम केलं बेटा? व्होल्टेज रेग्युलेटर. डोक्यात घुसला फंडा? पक्का? पुन्हा एकदा ऐका. व्हीओ इज इक्वल टू व्ही झेड प्लस व्ही बी असतो. आउटपुट व्होल्टेज जर माझा कमी झाला अजून केलं तर व्ही झेड प्लस व्ही बी पण काय होईल? कमी होईल. पण याच्यापैकी व्ही झेड माझा कॉन्स्टंट आहे, म्हणून व्ही बी काय झालं? कमी झाला. व्ही बी कमी झाला म्हणून आय बी पण कमी होईल. आय बी कमी झाला तर आय सी पण कमी होतो. का? आय सी इज इक्वल टू बीटा टाइम्स आय बी असतो, म्हणून आय बी कमी झाला तर आय सी पण कमी होईल. आय सी कमी झाला, सर्किट डायग्राम मध्ये दिसतंय, आय सी कमी झाला तर आय एल माझा वाढेल. का? दोघं करंट्स पॅरलल मध्ये.
पॅरलल मध्ये असले तर काय होतं, एक कमी झाला तर दुसरा वाढतो, एक कमी झाला तर दुसरा वाढतो. म्हणजे आयएल माझा वाढला, आयएल वाढला तर व्हीएल पण वाढेल, व्हीएल वाढला म्हणजेच आउटपुट व्होल्टेज वाढेल. का व्हीएल इज इक्वल टू व्हीओ, व्हीएल इज इक्वल टू काय व्हीओ, म्हणजे व्हीएल वाढला तर आउटपुट व्होल्टेज पण काय होईल बेटा, वाढलं जाईल. ठीक आहे. तसंच आता व्हीओ जर वाढला, सपोज व्हीओ वाढला तर पुन्हा काय होईल बेटा, असंच व्हीझेड प्लस व्हीबी पुन्हा काय होईल बेटा, वाढेल. राईट, व्हीझेड प्लस व्हीबी वाढेल, पण व्हीझेड कसं आहे तुमचा कॉन्स्टंट आहे म्हणून व्हीबीच काय होऊन जाईल बेटा, वाढेल. व्हीबी वाढला तर आयबी पण काय होऊन जाईल, वाढेल. आयबी वाढला तर आयसी पण काय होईल बेटा, वाढेल. आयबी वाढला तर आयसी पण काय होईल, वाढेल. आयसी वाढला तर आयएल काय होईल, कमी होईल. आयएल कमी झाला तर व्हीएल काय होईल, कमी होईल. व्हीएल कमी झाला पुन्हा आउटपुट व्होल्टेज माझं काय होईल, कमी होईल. म्हणजे जे वाढलेलं व्होल्टेज होतं ते पुन्हा काय झालं, कमी झालं. जे वाढलेलं व्होल्टेज होतं ते पुन्हा काय झालं, कमी झालं. आणि ट्रान्झिस्टरने काय म्हणून काम केलं बेटा, व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजे काही केलं, आता इथे व्होल्टेज जरी वाढलेलं असेल ते काय होईल बेटा, कमी होईल. म्हणजे आउटपुट व्होल्टेज त्यांनी रेग्युलेट केलं. रेग्युलेट केलं म्हणजेच कॉन्स्टंट ठेवलं. आउटपुट व्होल्टेज त्यांनी रेग्युलेट केलं म्हणजे जे वाढलेलं व्होल्टेज होतं ते काय केलं, कमी केलं. या केसमध्ये कमी झालेलं व्होल्टेज होतं ते वाढवलं, कमी झालेलं व्होल्टेज होतं ते काय केलं, वाढवलं. ठीक आहे. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पॅरलल मध्ये एक करंट वाढला तर दुसरा करंट पण काय होतो, कमी होतो. एक करंट कमी झाला तर दुसरा करंट काय होतो, वाढतो. सिरीज मध्ये आठवतोय, सिरीज मध्ये असेल एक करंट वाढला, एक करंट वाढला तर दुसरा करंट पण वाढतोच. ठीक आहे. आणि एक करंट कमी झाला तर दुसरा करंट पण कमीच होतो. दुसरा करंट पण काय होतो बेटा, कमीच होतो. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. बरं, पुढे त्याचे ऍडव्हान्टेजेस. पहिला ऍडव्हान्टेज, ट्रान्झिस्टर एज अ शंट रेग्युलेटर म्हणून वापरला बेटा. इट प्रोव्हाइड्स टेम्परेचर कम्पेन्सेशन. टेम्परेचरला तो कम्पेन्सेट करून टाकतो. आउटपुट रेजिस्टन्सची किंमत कमी लागते आणि बेटर रेग्युलेशन आहे. झिनर डायोड पेक्षा याच्यामध्ये बेटर रेग्युलेशन आहे. डिसएडव्हान्टेज, पॉवर डिसिपेशन याच्यामध्ये जास्त होतं, इफिशियन्सी कमी असते. पॉवर डिसिपेशन जास्त होतं, इफिशियन्सी कमी असते. ऍप्लिकेशन, हा लो पॉवर आणि लेस एक्सपेन्सिव्ह ऍप्लिकेशन म्हणून वापरतात. हा लो पॉवर जिथे असेल आणि जिथे लेस एक्सपेन्सिव्ह तुम्हाला यूज करायचं आहे, लेस एक्सपेन्सिव्ह रेग्युलेटर वापरायचा आहे, तिथे हा रेग्युलेटर यूज करा. तिथे हा रेग्युलेटर तुम्ही यूज करा. ओके, हेडिंग टाका सगळेजण. ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. हेडिंग टाका, ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. हेडिंग टाका, ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. क्वेश्चन, draw the circuit diagram for transistor as a shunt regulator in BJT. Draw the circuit diagram for transistor as a shunt regulator in BJT. Draw the circuit diagram for transistor as a shunt regulator in BJT and explain its working. And explain its working. And explain its working. And explain its working. Okay. आता सर्किट डायग्राम काढा आणि बेसिक्स पण लिहून घ्या. सर्किट डायग्राम काढा आणि बेसिक्स पण लिहून घ्या बेटा. सर्किट डायग्राम आणि बेसिक्स सगळं लिहून घ्या. सर्किट डायग्राम आणि बेसिक्स अपेक्षा ठेवतो झालं असेल, लिखा पडी. फ्रॉम अबव फिगर इट इज क्लियर दॅट VO इज इक्वल टू VZ प्लस VB. फ्रॉम अबव फिगर इट इज क्लियर दॅट VO इज इक्वल टू VZ प्लस VB. फ्रॉम अबव फिगर इट इज क्लियर दॅट VO इज इक्वल टू VZ प्लस VB. पुढचा पॉईंट, इफ द आउटपुट व्होल्टेज डिक्रीजेस, if the output voltage decreases, comma द्या, VZ plus VB decreases. VZ plus VB decreases. If the output voltage decreases, VZ plus VB decreases. Comma द्या, but VZ is constant. But VZ is constant. But VZ is constant. Hence VB decreases. Hence VB decreases. Hence VB decreases. पुढचा पॉइंट, this will reduce the base current bracket च्या आतमध्ये IB. This will reduce the base current bracket च्या आतमध्ये IB. This will reduce the base current bracket च्या आतमध्ये IB. Hence it also reduces IC. Hence it also reduces IC because IC is equal to beta times IB. Because IC is equal to beta times IB. Because IC is equal to beta times IB. पुढचा पॉइंट, due to this load current increases. Due to this load current increases. Hence the load voltage increases. Hence the load voltage increases. Hence the load voltage increases. Comma there. Hence the output voltage also increases. Hence the output voltage also increases up to the desired level.
Hence the output voltage also increases up to the desired level. Hence the output voltage also increases up to the desired level. Hence the output voltage also increases up to the desired level. ओके, आता इकडचं झालं, इकडचं बाकी आहे. लिखा पुढे घ्या. एक ओळ सोडून खाली घेतली तरी चालेल. इफ द आउटपुट व्होल्टेज increases, if the output voltage increases, Vz plus VBE increases. Vz plus VBE increases. If the output voltage increases, Vz plus VBE increases. Comma दिया. But Vz is constant. But Vz is constant. But Vz is constant. Hence VBE increases. But Vz is constant. Hence VBE increases. But Vz is constant. Hence VBE increases. What's the point? As the VBE increases, IB increases. As the VBE increases, IB increases. Due to which IC increases. Due to which IC increases. Due to which IC increases. What's the point? This will reduce the load current IL. This will reduce the load current IL. This will reduce the load current IL. Hence the load voltage decreases. Hence the load voltage decreases up to the desired level. Hence the load voltage decreases. Hence the load voltage decreases. And finally the output voltage also decreases up to the desired value. And finally the output voltage also decreases up to the desired value. And finally the output voltage also decreases up to the desired value. Okay. एक ओळ सोडून खाली आता ॲडव्हान्टेजेस घ्यायचे. ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. एक ओळ सोडून खाली लिहायचं आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर. पहिलं घ्या. पहिलं ॲडव्हान्टेज. ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर provides temperature compensation. Transistor as a shunt regulator provides temperature compensation. Transistor as a shunt regulator provides temperature compensation without any additional circuit. Without any additional circuit. Second, output resistance here is low. Output resistance here is low. पुढचं, it provides better regulation as compared to the Zener regulation. It provides better regulation as compared to the Zener regulation. It provides better regulation as compared to the Zener regulation. पुढे घ्या. Disadvantages of transistor as a shunt regulator. Disadvantages of transistor as a shunt regulator. पहिलं, first, high power dissipation. High power dissipation. Second, its efficiency is less. Second, its efficiency is less. Okay. पुढचं घ्या. एक ओळ सोडून खाली पुन्हा applications of transistor as a shunt regulator. Applications of transistor as a shunt regulator. Applications of transistor as a shunt regulator. पहिलं घ्या. It is basically used for low power and less expensive application. It is basically used for low power and less expensive application. It is basically used for low power and less expensive application. Okay बच्चा लोग, इथे तुमचं ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर संपलेलं आहे. इथे तुमचं काय झालं बेटा, ट्रान्झिस्टर ॲज अ शंट रेग्युलेटर संपलेलं आहे. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.